नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. हवामानात काही बदल होत आहेत आणि त्या बदलांचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होणार आहे. एकूणच भारतामध्ये मान्सून मोठ्या प्रमाणात रखडल्यामुळे पुढील मान्सूनची प्रगती थांबली आहे. अनेक राज्यात अजूनही पावसाचा श्रीगणेशा देखील झालेला नाही, परंतु तुलनेत दक्षिण भारतापेक्षा आणि पूर्व भारतापेक्षाही महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे. आपण आपल्या अंदाजामध्ये पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज दिलेला आहे आणि त्या पद्धतीचा पाऊस महाराष्ट्रात सध्या सक्रिय झालाय आणि संपूर्ण कोकणातील जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे. पूर्व विदर्भात देखील रिमझिम पाऊस पडतोय. या सरींच्या प्रभावात वाढ होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत महाराष्ट्रात संपूर्णपणे मान्सून दाखल होत नाही तोपर्यंत आपण मान्सून मॅपचा आपल्या हवामानामध्ये समावेश करणार आहोत. पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी अद्याप मान्सून पोहोचलेला नाही आणि तो आज उद्या पोहोचेल असा आपला अंदाज आहे. आज 20 जूनला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. शिवाय महाराष्ट्रात इतरत्रही विरळ स्वरूपामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे. काही ठिकाणी मान्सून सरींचा प्रभाव देखील वाढू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण हे भाग बदलत राहणार आहे. दोन्ही समुद्रात अद्याप कमी दाब निर्माण न झाल्यामुळे मान्सूनची प्रगती होऊ शकलेली नाही. तरी देखील आपण बघतो की गोव्याच्या दरम्यान एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम आपण बघतो की 21 तारखेला विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातही मान्सून सरी राहणार आहेत. गोव्याच्या दरम्यान निर्माण होत असलेल्या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर होणं अपेक्षित आहे. विदर्भात आता सातत्याने पाऊस वाढतोय. कोकणातही पाऊस वाढतोय. इतरत्र मात्र पाऊस थोडा कमी होईल. 23 तारखेपासून हवामानात बदल होईल असा आपण अंदाज व्यक्त केलेला आहे. विदर्भ आणि मराठवाडा असं पावसाचं प्रमाण वाढेल. कोकणातही पाऊस असेल, मात्र पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागात पाऊस कमी होतोय. 24 तारखेला महाराष्ट्रात पुन्हा एकदा JFS मॉडेलने अतिशय चांगल्या पावसाचं वातावरण दाखवलं आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातच तो पाऊस असेल असं अपेक्षित. थोडं त्याचं प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात कमी राहील. मात्र आपण 25 तारखेचा अंदाज जर बघितला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहणार आहे. 26 तारखेला मान्सूननी भरपूर प्रगती केलेली असेल आणि त्यामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठे पाऊस होणार आहेत. खास करून कोकणामध्ये 26 तारखेपासून अतिवृष्टीची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण राहील. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा असं पावसाळी प्रमाण राहील. महाराष्ट्रात इतरत्रही स्थानिक पावसाची शक्यता आहे. 21 तारखेला देखील विदर्भ, कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता 2 दिवसात आहे. जसं अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल तसं दक्षिण भारत आणि महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढायला सुरुवात होईल. 23 तारखेपासून आपण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज दिलाय आणि तो स्कायमेटने कायम ठेवला आहे. 24 तारखेलाही कोकणात अतिवृष्टीला सुरुवात होईल. महाराष्ट्रात इतर जिल्ह्यातही मान्सून सरींना सुरुवात होते. 25 तारखेपासून पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. 26 तारखेला महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस सर्वच भागात होण्याची शक्यता आहे. 27 तारखेला आलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. हे वातावरण 28लाही असण्याची शक्यता आहे आणि खास करून संपूर्ण भारतात महाराष्ट्रावर हा पाऊस अधिक मेहरबान असणार आहे. तीच परिस्थिती 29 तारखेला देखील कायम राहणार आहे. 30 तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात हे वातावरण कायम राहील. कोकणातील जोरही कायम असणार आहे.
संपूर्ण भारतामध्ये हे वातावरण पुढे सरकणार आहे. 1 जुलैला म्हणजे जुलैची सुरुवात देखील महाराष्ट्रात मोठ्या पावसाने होण्याची शक्यता आहे. माझ्या सर्व शेतकरी बांधवांना माहिती आहे की आपलं सर्वात आवडतं म्हणजे HMW मॉडेल आहे.